बोला गणपती बाप्पा मोरया. चला. हा 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 हबीबी कम टू कोकण. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय भावनो. आपल्याकडे गणपती पोळ्याच्या 4th एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही इथं रत्नदुर्ग किल्ला बघायला आलेलो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल की आम्ही कुठं कुठं फिरलो, काय काय फिरलो, मला माहिती असेल कुठं फिरलो. आता एवढा किल्ला तुम्हाला दाखवतो. पुढं जाताना एक मिरार बीच आहे ते दाखवणार. त्यानंतर गणपतीच पोळे डायरेक्ट आपलं मेन स्पॉट. चला. आणि हे बघा, तुम्ही म्हणाल चेंजिंग झाले की काय, तर झालंय कपडे जरा चेंज करा म्हटलं. तेच घालून कशाला व्हिडिओ करायचा. कसं दिसायला लागले सांगा ही कपडा. म्हणजे बघूया, 2-3 फोटो काढावं, बघूया कसं दिसतंय. का फुटबॉल बाट 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 आवाज आलाय. बुलेट नागिन, इथं नागिन आहे नागिन. नागिनच्या समोर कोण काय करू शकत नाही. चला तुम्हाला इथून दाखवतो बघा, 2 मिनिटं बघा. तुमचे मावळे ते कसलं क्लास केलेत बघा की, खतरनाक मावळं केलं. ते स्ट्रक्चर एक नंबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इतना एंट्रन्स भावानो, आई शपथ. आई शपथ, काय खतरनाक आहे की. तर आल्यावर बघण्यासारखं मिळते दरवेळी. मागच्या वेळी रायडीला गेलतो, कुठं गेलतो, कुठं जाईल तिथं बघण्यासाठी गेलतो. आधीच आमचा प्लॅन करतोय तर टॉपचं करतोय. काय पण म्हणा, आमच्या आधीचा प्लॅन एक नंबर असतात. तुम्हाला वरचं स्टॅच्यू आहे बघा, दाखवतो तुम्हाला नीट दाखवतो बघा. आणि हा विषय काय सांगा भाऊने मला, आधीच्या काळात जे युद्ध ते होत होते माहिती काय, हा मॅप आहे त्याचा. म्हणजे जर तुम्हाला युद्ध करायचं असं आधीच्या शिवाजी महाराजांच्या काळात सगळं मॅप ते नसतं. इथंच हे सगळं आधी किल्ल्यावरती कसं काय बघायचे, रचायचे सगळं. तुम्हाला माहिती असेल, कुठला पिक्चर ते तुम्ही बघितला असेल. हा रत्नदुर्ग कुठला तो का मला माहित दिसणं कळणं आलाय. मी कुठल्या जास्त किल्ल्याला फिरायला नाही रे. इथं बघा की समुद्र, किल्ल्याच्या वरती आलोय. आणि तुम्हाला तिथनं मी दाखवलं बघा हे पुतळं, हे कसलं स्टॅच्यू आहे, एकदम खतरनाक स्टॅच्यू वाटतात. हे कुठलं, हा एक काय, हे काय, हे काय, असे 7 ते 8 स्टॅच्यू इथं. तुम्ही पण एकदा आला कवा गणपतीपुळ्याला त्यांनी जायला तर ह्या फोर्टला एवढं भेट देऊन जावा, कारण की इथला निसर्ग एक नंबर आहे बघा. इथनं बघा समुद्र त्यांनी कसलं नावेतून एकदम रेमटावा लागल्यात. आपण स्प्लेंडर कशी रेमटवत आहोत तसे इथं बोटीने नावेने रेमटावल्यात, सुट्टी नाही. आणि इथं आमची फोटोग्राफी आल्या चालू झाली. आदेशाबांचा लुक बघा की कसा टॉप दिसायला लागलाय. आदेशाबाने आमचा फोटोग्राफर बघा कसा फोटो काढायलात. हलक्यात नसतंय, लाजाले जरा काय शेने. आणि आता गणेश आबा काय तर बाहेरचं पाखरं बघत बसत्यात. त्यांना सांगितलं जरा बाहेरच्या देशातली पाखरं बघायची बंद करा. त्यांचं काय दाखवगिरी तोंड असं नाही घ्या. पोरं आपले आहेत, काय विषय नाही. आणि आपण त्यांचं भाऊ आहे. पण आहे भाऊ, जान आहे आपली जान. गणेश भाई किती पण विरोधक आले की नाही, त्याच नाही एकाच चालत नाही आमच्या दोघांच्या समोर कोण. चला झालं तेवढं. आता इथं जरा 2-3 फोटो काढतो. लाईव्ह फोटो झाल्यात एका स्पॉटला, ते 15 एकाचा फोटो व्हायलात. स्टोरेज फुल होणार आहे. मग गणेश भाई काढा लागला की डायरेक्ट 7-8 काढतोय. ते पण एकच बोज, हे चांगली काढ, दुसरी काढ. ते आता काय करतो, रात्री गेलो का नाही सगळ्यांच्या मोबाईल ते पाठवून ठेवतो आणि ते सगळं डिलीट मारतो. म्हणजे उद्याचा जो व्लॉग आहे का नाही तो आणि रेकॉर्ड होते. नाही तर मग स्टोरेज भरलं की बोंबाबोंबच आहे.
इथं बघा हा कॅमेरामॅन आहे, हे स्टॅच्यू कॅमेरामॅन. चला आता आम्ही फोटो काढतो आणि सरळ जातो गणपतीपुळे. नाही आणि एक बीच आहे ना, हा मिऱ्या बीच आहे. काय त्या मिऱ्या बीचला जाणार आहे, तिथलं दाखवतो आणि मग सरळ गणपतीपुळे डायरेक्ट तिथलं तुम्हाला दाखवतो आता. आणि ह्याच व्लॉग मध्ये कंटिन्यू बघा, इथंच दाखवणार आहे गणपतीपुळेचं. पण लई मोठा का होणार नाही, लईतली 20 ते 25 मिनिटाचं. ए शिवा देऊ नका रे. चला चला नंतर भेटूया आपण, फोटो देऊन काढतो. आणि भावानो मी असं तिकडे बोलत बोलत हे तर बघितलंच नाही माग काय कसला भावानो खतरनाक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे की हा. काय दोन्ही साईडने तलवार येते, आई शपथ. क्या बोला तूने? एक नंबर वाटायला. दोन्ही हातात तलवार आहे. मॅन, हा तलवार आणि मॅन आहे काय, कारण ते दोन्ही हातात 2 तलवार वाटायल्यात दिसताना. चला असून देत, काय विषय नाही. खतरनाक वाटाले तर इथलं का नाही. आता बघण्यासारखं काय म्हटलं तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ करून दाखवतो. चला व्हिडिओ बघून घ्या सिनेमॅटिक. There's a beauty in the way you're warm and the sharpness of your thorns, so vibrant in the imperfections. In the pain there's something real, all that anger so concealed. Still you're lost in how to feel, just let me hold that severed heart. The pieces feel so cold. फायनली भाऊनू मिरामार बीचला पोहोचलो. बरोबर 15 मिनिटं लागली. आणि हे दुबईतनं आलेलं नाव बघा की, दुबईतनं नाव आलेलं इथून तडकून पडल्या ती काय हालत झाल्या बघा. इथलं पण 1-2 नावीचे सिनेमॅटिक व्हिडिओ घेतलाच आम्ही, त्यात काय विषयच नाही. आणि इथं बघा हा व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. आईला असलं कोकण हाय म्हणजे फिरला आणि पैसे झालेलं आहेत, म्हणजे पैसे फिरण्याचे झालेत. आता समजून घ्या इथं तरी गणपतीपुळ्यात आणि गेल्यावरती काय काय विषय आहे काय माहित नाही. मी गणपतीपुळ्याला केव्हा गेलतो माहिती आहे, जेव्हा मी लहान होतो मम्मी पप्पांसोबत घरातल्यांसोबत गेलतो तेव्हा. त्यानंतर का मी ब्लॉगिंग चालू करायचं. मग तुमचा इथपर्यंत सपोर्ट आला, म्हटलं चला ब्लॉगिंग चालू करायला लागतंय. वातावरण एक नंबर आहे. मला काय माहित काही तर आल्या फिलिंग आणि वाईब्स असलं मस्त वाटायला की नाही, खतरनाक वाईब वाटायल्यात. नाव बघ ना, बघा इथनं बघा, दुबईतनं आलेली नाव आहे. दुबईतनं मला काय माहित नाही, कारण मी 1-2दा इंस्टाग्राम रील बघितली दुबईतनं म्हणून. चला भाऊ इथपर्यंत मी तुमच्यासाठी आता आलोय. तर पहिला चॅनल सबस्क्राईब करायला नसलं पहिला सबस्क्राईब करा, आणि कोण पण नवीन बघणार असेल त्याने पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सगळं करायचं काय. आणि तुमच्या भागातल्या भावाला कोल्हापूरच्या भावाला टॉपला न्यायला लागतंय. तुमच्या भागातला भावानो इथपर्यंत आलोय तुम्हाला हे सगळं दाखवायसाठी, म्हणून सबस्क्राईब करा लागते आणि टॉपला न्यायला लागते. काय लवकरच 1K कम्प्लीट करा बस. आता काय करतो, इथलं 1-2 फोटो काढतो. तुम्ही काय हे बघितलंच आहे बघा. आणि एकदा दाखवतो, इथला फोटो देऊन काढतो सगळी आम्ही. सिनेमॅटिक व्हिडिओ करतो. हा सिनेमॅटिक व्हिडिओ करतो, तो सिनेमॅटिक व्हिडिओ बघा इथला पण. आणि आता जाता डायरेक्ट गणपतीपुळ्याला. चला सिनेमॅटिक व्हिडिओ बघून घ्या. I feel the gravity pull and it keeps me away. I would rather be here, lonely in space. I've made up my mind, I just wanna be free. I live my own life in a new galaxy. तर भावानं मिऱ्या बीच कसलं वाटलंय मला सांगा, सिनेमॅटिक व्हिडिओ कसा वाटला सांगा. तर आता आम्ही कधी आरेवारी बीचला जाणार आहे. मग तिथनं लगेच गणपतीपुळे, म्हणजे आम्हाला 4:30 वाजले. जाता लवकर सगळं आवरून जायला पाहिजे. मामाकडे जाते आणि ते झालेलं माहिती विचारलं ते मामाला माहिती नाही ना. आता मी आणि भाऊ जाता व
आरेवारे बीचला. तिथनं लगेच गणपतीपुळे. काही सांगू नको कारण की खूपच टाइम झाला, खूप म्हणजे खूप. 4:30 वाजल्यात. 4:30 म्हणजे आम्हाला आता वाटायला 1 तास वाजणार आहे बघा लईत. चला तर जाता हवं. तर फोटोशूट अजून चालूच आहे. यातनी काय टाइम वाटत नाही वाटत. तिथं मला आणि फिरायचं आहे, बसायचं आहे, बीचला आणि स्विमिंग सगळं करायचं आहे. तिथं व्हिडिओ होणारच आहे. चला जाऊया आता. A few moments later. तर भावानू बरोबर की नाही 20 मिनिटाच्या रस्त्यावरती आम्हाला की नाही आरेवारी बीच भेटले. तर इथं आम्ही आता आलाव आहे. आणि विषय कसा माहितीये, आम्ही आत पोहायला त्यांनी जाणार नाही, स्विमिंगला त्यांनी जाणार नाही कारण की आम्हाला वेळ झाला. आताच 5 वाजल्यात आणि गणपती पोहायला पण जायचं आहे. 15 मला वाटलं 12 ते 15 किलोमीटर असू शकते जास्तीत जास्त. 20 किलोमीटर दिलतं आणि आता आम्ही मला वाटलं 6-7 किलोमीटर आला इथं आरेवारी बीचवरती पोहायला. काय आम्ही गणपतीपुळ्याच्या बीचवरती जाणार. यांचा विषय कसा ठरलाय पोराचं बघूया काय काय म्हणतात तिथं. माझं तर म्हणणं आहे तिथं जाऊन पहिला पाहून घ्यायचं आपल्या समुद्रामध्ये आणि मग दर्शन नंतर निवांत करायचं कारण की आता गेल्यावरतीच आपल्याला समुद्रात पोहायला भेटतंय. मग म्हटलं पोहूनच घेऊया आणि मग दर्शन करूया असं करून ठरलंय. बघूया पोरं काय म्हणतात बघूया. पोरांवरती आमचा विषय. मी एकटा थोडी ना पोहणार आहे, पोरांसोबत पोहायला पाहिजे ना. जरा बाहेरचा नॉईज असेल तेवढं समजून घ्या. चला इथला पण सिनेमॅटिक व्हिडिओ करतो. सगळी कसं सिनेमॅटिक व्हिडिओ करणार आहे. बोलण्यापेक्षा ते जरा भारी वाटते की तुम्ही बघशील जरा असं मागं इन्स्ट्रुमेंट असतील सगळं असेल. चला बघून घ्या तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ आपल्या आरेवारी बीचचा. चला. Feathers been calling, my enemies stalling, my people been balling, my team we been wildin'. Counted 100, we use basic tools, strategies moving when we gotta move. फायनली भावानू गणपतीपुळेमध्ये पोहोचला आणि इथं आल्याला का नाही आम्हाला समजना रूम कुठे घेऊ. फायनली रूम पण घेतली आणि रूमचं सगळं डॉक्युमेंटरी पण झाले. बरोबर आम्हाला का नाही 800 रुपयामध्ये पडले बघा. आता आम्ही इथं कितीला आला बरोबर 6-6:30 वाजता आलो आहे आणि आता सकाळ आमचा चेकआउट बरोबर 9 वाजता चेकआउट आहे कारण की आम्ही तेवढंच सांगितले 800 मध्ये आम्हाला 1 रात्र दिलं. तर बाज झालं ना. ते 100 रुपयाचं होतं हॉल. तर तिथं कसं आहे 50 जण एका हॉलमध्ये. मग त्याच्यापेक्षा म्हटलं आणि 100 रुपये जाऊन दे एक्स्ट्रा पण स्वतःची प्रायव्हेट होऊन देत काय विषय नाही. म्हणजे सामान बॅगेतलं आहे, ट्रायपॉड आहे, काय कोणतरी हेपलं तर काय करायचं असं नाही. गावठी भाषा आपली चालायचं. चला आता सगळं आवरतो आणि का पोहायचं नाही नको हे चालतंय. सकाळी जातो आता आम्ही डायरेक्ट गणपतीपुळ्याचं दर्शन करतो. तिथं दर्शन दाखवतो आणि मग ब्लॉग एंड करतो. चला. आणि ते रूम दाखवायची होती की रूम बघा. रूम बघा इथं पसारा झाला. इथं चालायचं बघा. इथं का नाही हे आहे आणि इथं बाथरूम त्यामध्ये कंबाईन बाथरूम आहे. चला आता आम्ही जातो तयार होतो फ्रेश होतो जरा मग जातो. चला. तर फायनली भाऊनो सगळं रूम ते झालं. मग आता मी आणि आपला गणेश भाऊ जायला लागलोय. आता बघूया जेवणाला पण जायचं आहे आणि पहिला म्हणजे गणपती मंदिरला आम्ही सकाळी जाणार आहे दर्शनासाठी. सकाळी 5ला कधी पहाटे आरती असत्या तर ती आरती करण्यासाठी आम्ही सकाळी 5ला उठणार आहे. तर आता कधी आम्ही पहिला जाऊन जेवणाची जे सोय काय काय असेल इथं हाय बघून येऊया आणि मंदिरात पण जाऊन येऊया. चला. किती मंदिर बीच ते सगळं तुम्हाला दाखवतो. आता हाय तर वाटत म्हणजे मांडीकर दादा आदेश दादा सगळं पोरे का आल्या फिरायला आल्यावर मजा येते. काय मला इथं कोकण वाईब्स बघायला भारी वाटतात. कोकण वाईब्स पण भारी बघायला वाटाले आणि काय नाही असंच म्हणजे. चला जाऊया. बाजारात आला आहे खेळण्याच्या बाजारात. खेळण्याचा बाजार वाटाले मला. Lonely in space, I've made up my mind, I just wanna be free. चला मंदिराचा आत काय दाखवत नाही इथनंच बघून घ्या. दर्शन करा. गणपती बाप्पा मोरया.
मस्त दर्शन झालं यार, मस्त. मस्त दर्शन वाटलंय मला, एक नंबर खतरनाक दर्शन झालंय. तर सकाळी आणि असली गर्दी असते आणि त्यात आरती म्हणजे एक नंबर वाटते. समुद्राला कोण नाही की आज काय करू शकत नाही, आज जाऊ शकत नाही वाटतं का नाही मांडेरदा समुद्रावरती जाऊ शकत नाही. भाऊ नाही, उद्या सकाळी जाता काय असेल ती मजा. चला मंदिर बाहेरनं बघून घ्या एवढे ती. बोला गणपती बाप्पा मोरया. जाऊया चला आता. प्रसाद आहे वाटतं रे, चला की जरा खाऊन या. जेवायला जायचंच आहे सर, जेवायला जायचं. प्रसाद का उद्या सकाळी भेटतोय त्यात त्या विषयी. चला आता पण दर्शन करायचं म्हणजे उद्या सकाळी तर मुख्य दर्शन म्हणजे मेन दर्शन उद्या सकाळी. हा तेच म्हणाले, जरा जरा प्रसाद खाऊया चला. गर्दी वाटायला पुढे वर घ्यायला पैसे वाटणार की. चला प्रसाद. ही सगळी तर लाईन दिसायला लागली की सगळी प्रसादला चालल्या. मग आमचं असं म्हणणं आहे की उद्याच काय असेल ते प्रसाद करायचा. आता बाहेर जाऊन जेवून यायचं, मग बाहेरच जाऊया जेवायला गप. आणि जेवूनच आता रूमवरती जाणार आहे आम्ही. चला इथं दोनपर्यंत बसतो, इथंच बसणार आहे. आता बोलत बसूया आपण. चला जेवायच्या आधी म्हटलं जरा बीचच्या इथनं जरा फिरून घेऊया. बीचवर जायचं आता आणि सर इथनं जरा इथल्या इथं बघूया की मग जाऊया जेवायला. अजून टाईम आहे. लांब जायला. हो आता तर काय रात्रीचं एवढं काय दिसणार नाही तुम्हाला, सकाळीच काय असेल ते मजा. इथं बघा की नावी, हे जम्पिंग जपान काय मला वाटतं नाव आहे काय समजा आलं सगळं असं ना. बीच बघा रात्रीचं कसं वाटते बघा. रात्रीचं बीच काय एवढं म्हणजे काय एवढं वाटत नाही, तरी पण चालायचंच. आता इथे काय नाईटचा फोटो काढायला लागतात वाटते, काढायचं तरी पण चांगलं बघायचं. जर चांगलं आलं तर चांगलं आलं, नाहीतर नाही. काय दिसत नसेल ना मी, दिसत नसेल काय आहे ना. चला आता जातो जेवायला, जेवायला भेटतो. चला जाऊया आता डायरेक्ट जेवायला. फोटो बिटो काढल्यात, गॅसचा फोटो काढल्यात. रात्रीचं पण क्वालिटी यायला लागल्या यार आपल्या फोनला, काय माहित का. अरे नाही खरं झालंय, क्वालिटी बघते कसली लय क्वालिटी आली. मोठोला पण क्वालिटी वाढायला लागल्या. आयफोन क्वालिटी नाईटची क्वालिटी असली म्हणजे खतरनाक आहे. तुम्हाला बघायचं असेल नाही 170 म्हणून आपल्या इंस्टाग्रामचं आम्ही पुढे झालतो आणि तो पण बघतो ही कुठे गायब. इथं बघा हार्डमध्ये फोटोशूट चालू आहे, ते पण लॅम्पच्या खालती एकदम शॉर्ट मध्ये फोटो. आपण पण काढूया की प्रो मॅक्स म्हणून आपला चल काढायचं. आम्ही घालते बंद कर मध्ये ब्लॉग आहे, बंद होईत नसतंय. चला इथं फोटो काढतो. आता लॅम्प आहे खाली, टॉप काढल्यात काय आम्ही माहिती आहे तुम्हाला कसं फोटो. आणि तुम्हाला ते फोटो बघायसाठी की नाही आपल्या इंस्टाग्रामवर जावा, X9896 काही टाका, नाही तर महाराष्ट्र वगैरे टाकला तरी येते. खरं मी पोस्ट आपल्या पर्सनल अकाउंट करतोय X9896K असं स्पेस टाका. Xला स्पेस 98 टाका, स्पेस टाका, 96K टाका आणि तिथं जाऊन पोस्ट बघा. खतरनाक करतो मी. आणि विषय काय माहिती आहे, मी इंस्टावरती पण ब्लॉगिंग चालू केलं आहे. महाराष्ट्रीयन ब्लॉगर म्हणून चॅनल काढलं आहे, अकाउंट काढलं आहे. त्यावरती पण मी मिनी ब्लॉग टाकतोय, कधी टाकतोय. जास्त खरं मी यूट्यूबवरती फोकस करतोय, इंस्टावरती फोकस करत नाही. तर तुम्हाला आज मी सांगायला लागलोय, ते पण जाऊन चेक करा तुम्ही. मग तिथनं का नाही बीचवरती त्या लॅम्पच्या खाली लगेच फोटो नाही काढून का नाही जेवायला आला मी. मग इथं बघा तुम्ही बांगडा थाळी मागवल्या, कसलं क्वालिटी वाटायला लागली की बघा. कोकणला आलं म्हटलं का त्या बांगडा थाळी देऊन खायला लागते ना म्हटल्यावरती घेतले. तर चला भावनो जेवण पण मी करून घेतलेलं. मी तुम्हाला माहिती आहे बांगडा थाळी मागवलेली आहे. असून ते म्हटलं मी आता जाऊन उद्या सकाळी आंघोळ करायची आणि मग परत एकदा दर्शनाला जायचं, तिथला प्रसाद तर घ्यायचाच आहे. मग आता काय करतो, हा ब्लॉग एंड करतो आणि उद्याला ब्लॉग करतो. आता व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करावं लागतं. काय विषय टॉपचा विषय. चला.